सचिव साहेब येतात. सचिव साहेब येतात आपल्यासोबत. सुमंत भांगे सर आहेत, जे आज सकाळपासूनच संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढत होते. अध्यादेश आणला का सर? काय संपूर्ण चर्चा झाली? कारण की 2 ते 3 तास संपूर्ण वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. काय आता अंतिम निर्णय झाला? चाललो साहेबांना भेटायला. परंतु काय अध्यादेश आणलाय का? साहेब सांगतील, जरांगे साहेब सांगतील. परंतु अध्यादेशावरती पॉझिटिव्ह आहे का? कारण की ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं, जरांगे पाटील साहेबांना भेटायला चाललो होतो. परंतु पॉझिटिव्ह आहे का? चला ना सर सर्व निर्णयामध्ये सरकार पॉझिटिव्ह आहे का? सावकाश. अर्धड साहेब कुठे आहेत? सर अर्धड साहेब मागे सर उद्या मोर्चाला मुंबई जायची वेळ येणार नाही? जरांगे साहेबांना आता भेटायला चाललो होतो. आपण पाहतोय की संपूर्ण सरकारचं शिष्टमंडळ जे आता सध्या वाशी एपीएमसी मधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपूर्ण मुख्यालयात पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट जी आहे ती आता संपूर्ण सरकारच्या या शिष्टमंडळाकडनं घेण्यात येणार आहे. संपूर्ण जे सचिव आहेत, सचिव सुमंत भांगे असतील, त्याचसोबत मंगेश शिवटे असतील, बाजीराव चव्हाण असतील आणि संपूर्ण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त, हे सर्वच जण जे आहेत ते जवळपास या शिष्टमंडळात 7 ते 8 जण आहेत आणि हे सर्वच जण सध्या वाशीमधल्या या एपीएमसी मार्केटमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची संपूर्ण भेट घेणार आहेत. इतर देखील अधिकारी आहेत आपल्यासोबत. विभागीय आयुक्त आहेत. आयुक्त सर, 2 ते 3 तास संपूर्ण चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली का? सकारात्मक चर्चा सेक्रेटरी साहेब, आपण पाहिलं की कोणतेही अधिकारी सध्या उत्तर देत नाहीये, परंतु त्यांनी जो संपूर्ण अध्यादेश जो बनवला आहे तो अध्यादेशाची प्रत जी आहे ती सुमंत भांगे जे समाज कल्याण विभागाचे सचिव आहेत त्यांच्याकडे आहे आणि ही संपूर्ण प्रत, हा संपूर्ण अध्यादेश घेऊन सध्या ते ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये जवळपास 6 अधिकारी वर्ग आपल्याला या संपूर्ण शिष्टमंडळात सध्या तरी पाहायला मिळत आहे. शिष्टमंडळातले सदस्य जे आहेत ते बोलण्यास नकार दर्शवतात. ते थेट जे आहे ते संपूर्ण मनोज जरांगे पाटीलच संवाद साधतील असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे.